कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये परत एकदा 2005ची पुनरावृत्ती करण्याचा राष्ट्रवादीचा मानस असा मी निश्चित केलेला आहे। आमचे जिल्हाध्यक्ष वंदना शेठ पाटील असतील, आमच्या महिला अध्यक्षा सारिकाताई असतील, आमचे विधानसभेचे सर्व अध्यक्ष असतील, आणि बघा ना की ज्या राष्ट्रवादीला काही पक्ष राईट ऑफ करत होते त्या पक्षामध्ये जवळजवळ 75,000 लोकांनी अर्ज केला आहे। आणि अजून फोन अनेक लोकांचे आले, त्यांच्या यादीमध्ये नाव घेतलेले नाही, पण अजून काय सत्ताधारी पक्षातले लोक आहेत जे मला फोन करतायत, काय आमच्या स्वप्नीलला फोन करतायत, काय आमच्या अध्यक्षांना फोन करतायत, आणि योग्य वेळेला आम्ही ताकदीने ही निवडणूक महाविकास आघाडीमध्ये लढवण्याचा आमचा मानस आहे। मुंबईला त्याच्यावर सर्वोच्च पातळीवर मुंबईला पवार साहेबांच्या उपस्थितीमध्ये, शशिकांत शिंदे साहेबांच्या उपस्थितीमध्ये, महाविकासच्या बाकीच्या नेत्यांच्या उपस्थितीमध्ये ती बैठक चालू आहे। त्याच्यावर सकारात्मक चर्चा होईल असं काय संजय राऊत साहेबांचे आपण वक्तव्य वाचलं असेल, आणि ते लवकर त्याच्या संदर्भातली घोषणा होईल। आमची पण स्वतंत्रपणे मुलाखत्या चालू आहेत। मुलाखतीमध्ये आमचे सर्वांचे उमेदवार निश्चित झाल्यानंतर नेमक्या कुठल्या जागा सोडायच्या त्याच्यावर आम्ही चर्चा करू। असं आहे, पहिले आमची मुलाखत आज झाली, आज आमच्या उमेदवारांची मुलाखत झाल्यानंतर आता आम्ही कुठल्या जागा निवडायच्या, कुठल्या सोडायच्या, त्याच्यावर आज आमचा निर्णय होणार आहे। अध्यक्ष, बाकीचे सगळे विधानसभा अध्यक्ष यांच्या उपस्थितीमध्ये आज पहिल्यांदाच आमची मुलाखत होते। काही काल काँग्रेसचे नेते मंडळी आम्हाला भेटून घेतले, सकारात्मक सगळ्यांची चर्चा चालू आहे, आणि ह्या परिसरामध्ये कल्याण डोंबिवलीमध्ये महाविकास आघाडीचा महापौर करायचा आमचा मानस आहे। कुठलाही इगो न ठेवता सर्व महाविकास आघाडी पुढे एकत्र आलं पाहिजे असं मला वाटतं। काँग्रेसकडून स्वबळाची तयारी सुरू आहे कल्याण डोंबिवलीमध्ये, ते मुंबईमध्ये आहे। कल्याण डोंबिवलीमध्ये त्यांचे निरीक्षक, त्यांचे जिल्हाध्यक्ष, त्यांचे युवा नेते ब्रिजदत्त हे कालच आमच्या अध्यक्षांना भेटून गेले, त्याच्यामुळे अशी त्यांची कुठली भूमिका नाही। 2 दिवसापूर्वी त्यांचंच वक्तव्य नाही, फक्त 2 दिवसाआधीच ना, सन्मानजनक जर प्रस्ताव आला नाही तर कुणाकडनं सन्मानजनक प्रस्ताव कोणाकडनं आला नाही? आघाडीमध्ये मित्रपक्षांकडून सन्मानजनक प्रस्ताव आला नाही। त्यांची काल मुलाखत सगळ्या उमेदवारांच्या झाल्या, आज आमच्या मुलाखती उमेदवारांच्या आहेत, त्याच्यानंतर आम्ही सविस्तरपणे